सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. एस रविराज, रवींद्र चांगो शिंदे. एक सामाजिक विश्लेषक, एक राजकीय विश्लेषक आणि एक स्थापत्य अभियंता म्हणून रोज आपल्याला विविध मार्गदर्शन प्रबोधन करत असतो. संविधान, घटना, लोकशाही, कायदा आणि देश राष्ट्र भावना जागृत करण्याचा प्रयत्न करत असतो. तो पण संविधानाने, घटनेने, कायद्याने आणि लोकशाहीने जागृत करण्याचा प्रयत्न करत असतो. ते करण्याचा उद्देश म्हणजे आज देश पातळीवर आणि राज्य पातळीवरती देशाचं राजकारण आणि राज्याचं राजकारण हे मेलेलं आहे. मी सरळ बोलतो, मेलेलं आहे. ज्या युगपुरुष महामानवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या कष्टाने, दुर्धर कष्टाने संविधान आणि घटना लिहिली आणि या संविधान घटनापूर्व देशाच्या क्रांतीसाठी ज्यांनी क्रांती घडविली त्या थोर राष्ट्रीय क्रांतिक वीरांना माझा सलाम आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 27 जून 1923 रोजी ज्यावेळेस लंडनमधून शिकून बाबासाहेब आंबेडकर भारतात आले आणि अनेक चळवळी स्वतंत्रपूर्व घडवल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. इकॉनॉमिक्स सारख्या विषयांमध्ये प्रावीण्य PhD मिळवून ज्या माणसाकडे 32 डिग्र्या, 9 भाषांचं अधिराज्य आहे असा जगातला माणूस एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी होत. आणि सर्वात आंतरराष्ट्रीय लायब्ररीमध्ये, कॉलेजमध्ये बॅरिस्टर म्हणून कोणाचा जर पहिला फोटो असेल तो भारतातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. हा आपल्याला अभिमान आहे, सार्थ आपल्या देशाचा अभिमान आहे. आणि ज्या महामानवाने संपूर्ण भारत हा बुद्धमय केला, जो आपल्याला दिसतोय तिरंग्यामध्ये, सम्राट अशोककालीन चक्रामध्ये दिसतोय निळ्या रंगाचं, हा चक्र नुसतं चक्र नाही तर सम्राट कालीन अशोकाचं चक्र आहे. ते ज्या सम्राट अशोकांनी तथागतांचा धर्म, गौतम बुद्धांचा धर्म आचरणात आणला, वाढविला. जिथे धर्म घडला, ज्या बौद्ध गायामध्ये महाबोधी बौद्ध विहार घडवलं सम्राट अशोककालीन, त्याच महाबोधी बौद्धविहार बौद्ध गायामध्ये हा अंधश्रद्धाळू परप्रांतीय उत्तर बिहारी यांच्या विळख्यात आहे. ते सोडवण्याचं आंतरराष्ट्रीय आंदोलन झाले. वर्षभरामध्ये अनेक आंदोलनं झाली जी सरकारपर्यंत पोहोचवली, देशाच्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचवली, गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवली आणि बिहार राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यापर्यंत पोहोचवली. परंतु 1949 कायदा जो रद्द करायला पाहिजे तो सार्वभौमुखाने महाराष्ट्र राज्यावर आंदोलन झाले. एक जाती, एक धर्म, एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अख्खा समाज भलभाती जमा होऊन राज्यातून आंदोलनं घडली. एवढं सगळं करून सार्वभौम राज्याच्या सत्तेमध्ये
सत्ता उपभोगवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणारे सार्वभौम असे रामदासजी आठवले केंद्रामध्ये सामाजिक न्याय मंत्री आहेत, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेच्या महायुतीतील सरकारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्धांच्या समाजाचे संजयजी शिरसाट आहेत, कॅबिनेट मिनिस्टर आहेत, सामाजिक न्याय कॅबिनेट मिनिस्टर आहेत. असं सगळं सार्वभौम राज्यामध्ये केंद्रामध्ये मंत्री आहेत कॅबिनेट, राज्यामध्ये मंत्री आहेत कॅबिनेट देखील. महाबोधी बौद्ध विहार कायदा 1949 रद्द होऊ शकत नाहीये. ही दुरंदर अवस्था आहे. का होत नाहीये? जर एवढा सार्वभौम समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात मोठा आहे, ते कायदा 1949 महाबोधी बौद्ध विहार रद्द का होत नाही आणि महाबोधी बौद्ध विहार बौद्ध अनुयायांच्या ताब्यात का दिला जात नाही, बौद्ध भिक्षुकांच्या ताब्यात का दिला जात नाही? हा खडतर प्रश्न आहे. आणि आज भीमाच्या रक्ताची माणसं समाज जागृती करून आरक्षण उपवर्गीकरणाचं आंदोलन परवाच्या 30 तारखेवर येऊन ठेपलेलं आहे. ज्यांनी सरकारला इशारा दिलेला आहे, राज्य सरकारला इशारा दिलेला आहे की आरक्षण उपवर्गीकरण हे सरकारने रद्द करावं, असा गर्भित इशारा या भीमाच्या नातवंडांनी दिलेला आहे. चांगला आहे, परंतु मी सांगतो कायद्याच्या भाषेत, संविधानाच्या भाषेत, प्रथमतः राज्य सरकारला अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाबाबत कोणताच अधिकार नाही ढवळाढवळ करण्याचा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बिहार कोर्टने एका अनुसूचित जाती जमातीच्या केसमध्ये निर्णय दिला की कुठल्याही राज्य सरकारला अनुसूचित जातीमध्ये बदल करण्याचा अधिकार सार्वभौम दिलेला नाही, तो केंद्र सरकारला आहे. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मध्ये होऊन गेले बाबासाहेब आंबेडकरांचे, ते म्हणाले होते काहीतरी उपवर्गीकरण द्यायला पाहिजे. तो धागा पकडून सरकारने सेवानिवृत्त न्यायमूर्ती बदर आणि आयोग यांची समिती गठीत करून याबाबत सर्वे करून अहवाल तयार केला. तो केवळ एक जाती जमातीसाठी, ती जमात आहे मांग. ज्या महामानवाने युगपुरुष बोधिसत्व बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान आणि घटना घडविताना निक्षून सांगितलं होतं, जोपर्यंत माझ्या दलित पिछड्या वर्गाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी संविधान घटना लिहिणार नाही. बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं गेलं, कारण बाबासाहेब रोषात होते, राजीनामा दिला होता. सरदार वल्लभभाई पटेल यांनी समजावून आणलाय, ते ऐकलं. आणि जेव्हा ऐकलं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहायला तयार झाले. आणि म्हणून तर आरक्षण आपल्याला संविधानिक घटनेच्या कक्षेतून बाबासाहेबांनी दिलं. तर दिलं ते संपूर्ण 59 जाती जमातीला दिले ना. मग सर्वांना संविधानाच्या घटनापीठातील घटनेच्या चौकटीमध्ये हे आरक्षण दिलेलं आहे. आणि 59 जाती जमातींना हे आरक्षण दिलेलं असताना, लागू असताना, विनाकारण आरक्षणाची फोड करून जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रकार जो बीजेपी RSS संघटन मनुवादी विचार करत आहे आणि एक जात 58 जातीपासून तोडू पाहत आहे. परंतु मी सांगतो, किती आले किती गेले, किती आले किती गेले, कोणी मिटवू न शकणार संविधान. हमारी जान संविधान.
संविधान हमारी जान. किती आले किती गेले, किती आले किती गेले, कोणी मिटवू न शकणार संविधान. हमारी जान संविधान, संविधान हमारी जान. म्हणून सांगतोय, हे घटना बाह्य संविधानाच्या विरोधात जे काही प्रकार चालू आहे, बीजेपी RSS मनुवाद विचारता, मी जे काही गाण्यातून म्हटलं, कोणी किती आले तरी तोडू शकणार नाही असं हे संविधान आहे. ना जाती जातीला तोडू शकणार असं हे संविधान आहे, ना जाती जातीपासून वेगळं करणार असे संविधान आहे. कष्ट केले माझ्या अभिमाने, जाती जातीत वाटू नका रे. कष्ट केले माझ्या अभिमाने, जाती जातीत वाटू नका रे. कष्ट केले माझ्या अभिमाने, जाती जातीत वाटू नका रे. अशा प्रकारचं एक काव्य आहे की भीमाने कष्ट केलेत माझ्या, आणि कष्टातून हे आरक्षण साकारलेलं आहे. ते विभागणी करून जाती जातीतून वाटून घेऊ नका. त्यामुळे मांग समाजाला गर्भित इशारा आहे की कोणीही मनुवादी जातीवादीचं ऐकून आपल्यामध्ये फाटाफुटी पाडू नका आणि आरक्षणाचा विस्का करू नका, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आहे. कायद्याच्या चौकटीत ते देताच येत नाही, हे राज्य सरकारलाही माहीत आहे. परंतु राज्य सरकार जाती जाती मध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करते, कारण त्यांना सत्ता हवी आहे, निवडणुका हव्या, इलेक्शन्स हव्यात, म्हणून हे करत आहे. 2029चं भविष्य बघा काय असणार आहे. जे केंद्रातील 12 वर्ष सरकारने केलं, सार्वभौम असे म्हणतात, मी पंडित जवाहरलाल नेहरूंचा रेकॉर्ड तोडला. अरे नुसतं रेकॉर्ड तोडून फायदा नाही. जे पंडित जवाहरलाल उभ्या आयुष्यात जे घडवलंय, भारत देश घडवलाय, तो नरेंद्र मोदी घडवू शकत नाही सांगतो. त्यामुळे नुसतं वर्षांनी रेकॉर्ड करणं आणि कमी वर्षात देश घडवणं हे सर्व मोठेपण आहे. त्याला राष्ट्रीय पुरुष म्हणतात. केवळ पक्ष वाढवणं, केवळ सत्ता उपभोगणं त्याला राष्ट्रीय नेतृत्व म्हणत नाही. केवळ पक्ष वाढवणं आणि सत्ता उपभोगणं याला राष्ट्रीय नेतृत्व म्हणत नाही. तर देशहिताचं कार्य जो करतो त्याला राष्ट्रीय नेता म्हटलं जातं. जो देशहिताचं कार्य करतो त्याला राष्ट्रीय नेता म्हटलं जातं. जो देशहिताचं कार्य करतो त्याला राष्ट्रीय नेता म्हटलं जातं. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे जेवढे आता सार्वभौम आत्ताच्या वर्तमान सत्तेमध्ये आहेत ते राष्ट्रीय नेते नाहीत, तर देशाला लुटणारी ही लुटीमारी टोळी आहे, जे जाती जातीमध्ये आपल्याला भांडण लावत आहे. म्हणून मी सांगतोय, सरकारला हा गर्भित इशारा आहे. रविराज रवींद्र चांगो शिंदे यांचा 30 तारखेला हा आमच्या जनसमुदायाचा मोर्चा आहे. या मोर्चाच्या अनुषंगिक जर तुम्ही तूर्त आरक्षण स्थगित केलं नाही उपवर्गीकरणाचं, हा रवींद्र शिंदेचा इशारा आहे. थेट आत्मदानाचा 30 तारखेपर्यंत काय होतंय हे सरकारचं मी पाहीन. जर नाही केलं, सरकार जर आगाऊपणे पद्धतीने गेलं, नाही आम्ही आरक्षण देऊनच राहणार, उपवर्गीकरण देऊनच राहणार, उपवर्ग देऊनच राहणार, तर हा रवींद्र शिंदेचा इशारा आहे. रवींद्र शिंदे या आरक्षणासाठी जीवाचं बलिदान द्यायला तयार आहे, आत्मदान करायला तयार आहे, पण आम्ही आरक्षण रद्द करून राहणार आणि संविधानाला कायमा लावू देणार नाही आणि संविधान टिकून ठेवणार, हा रवींद्र शिंदेचा इशारा. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय जय भारत.